असते त्याला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव करण्यात येईल. मग स्वप्नीलने सुद्धा खूप चांगलं शेवटचं आणि अंतिम षटक हाताळलं होतं आपल्या संघासाठी, पण तो एक चौकार धावफलकामध्ये धावा समोरच्या संघाला चान्स कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला होता, पण एक क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा साईराज संघाचा चांगला आहे आणि सुनीलने ज्या प्रकारे स्टार्ट केली. चला कॉंग्रॅच्युलेशन सुनील, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला चला अनिकेत लांजेकरी यांना विनंती असेल या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात. हलक्या त्याने ऑफसाईडला घेऊन काढलं. श्री गणेश झाला एकेरी धावेने. खूप चांगला खेळ दाखवला सुनीलने. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. आपल्या संघासाठी सिंगलला कशा प्रकारे महत्व दिलं जाते, एखादा मोठा फटका धावफलकावरती खूप चांगला धावा सेट केल्या. तीन चेंडूचा आतापर्यंत घेत झाले 3 धावा धावफलकावरती. पांडवाज विरुद्ध साई श्रद्धा विरान. ऑफसाईडला हलक्या चेंडूला टॅप करून घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले धावफलकार धावा 4 शेवटचे 2 अंतिम चेंडू. ऑफसाईडला फटका चांगला, क्षेत्ररक्षण नाही झालंय, चेंडू जातोय हाताच्या खालून सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. हलक्या त्याने चेंडूला ढकलून काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकार धावा 9 रन ऑन बोर्ड 9 धावा. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकासाठी अवी 9 रन ऑन बोर्ड 9 धावा धावफलकावरती. हलक्या त्याने चेंडूला घेऊन गेलं सिंगलसाठी. बघा सिंगलला जास्त महत्व दिलं जाते, कारण की आपण लो स्कोरिंग राऊंड पडतो जिकडे आउटफील्ड सुद्धा थोडीशी स्लो आहे, तर सिंगलला जास्त महत्व दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये खेळताना. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. 2 चेंडू 11 धावा डबल 1. फुलटा चेंडू स्टेटच्या दिशेने भिरकावून दिलाय सरळ सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थैंक यू. बैट का किनारा पर विकेट कीपर का सहारा नहीं मिलते हुए चेंडू लॉन्ग लेगच्या दिशेने डिक्लेअर सुरमध्ये यस स्ट्राइक चेंज असेल पांडवा संघ कर्णधार. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले धावफलकार धावा 16 16 धावा. बघा आयोजन कमिटीकडून वारंवार सूचना सांगण्यात येते जसे 2-2 मॅचेस पूर्ण होतील स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल फॉर्मॅलिटी काही असतील त्या पूर्ण करायच्या याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये आपण आलेलो आहोत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले धावफलकार धावा 17 खतराचा इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे सामना. ऑफ साइडला हलक्या चेंडूला फक्त ढकलून काढलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आहेत 18. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी.
फटका चांगला फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षण तिकडे निवडला गेला आणि क्षेत्ररक्षणाने सुद्धा झेल सुद्धा टिपली गेली. गडी बाद पहिला ब्रेक थ्रू. कम ऑन डीजे. जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. शेंदूची हल्ली जाऊया तुझ्यासाठी वाटली, जाऊया तुझ्यासाठी वाटली. थँक्यू. नवीन बॅटर बिपिन. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 20 20 धावा धावफलकार्थी. पहिला ब्रेक थ्रू ऑन साइडला खेळून काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकार्थी धावा 21 21 धावा धावफलकार्थी लगावल्या गेल्यात. सिंगल 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 फक्त धावफलकार्थी जास्त दोष दिले जाते. ऑफ साइडला फक्त चेंडूला कट करून काढला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 22 शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. येस फुल टच चेंडू. त्या फुल टच चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढलं कारण की धावफलकाला कुठेतरी स्थिरावर न्यायचं एक चांगला आव्हान सेट करायचं आहे. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 22 घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. तेवीस धावा धावफलकर. फुल टॉस चेंडू ऑफ साइडला फटका चांगला. चेंडूला फील्ड करेपर्यंत फेकी करेपर्यंत सिंगल कंप्लीट. 24 धावा धावफलकर लगावल्या गेल्या. तिसऱ्या षटकात 23 धावा होत्या. 24 रन ऑन बोर्ड. 24 येस मांडवाज. आमचे स्कोरर इकडे सज्ज आहेत. तुमचा अतिरिक्त खेळाडू सुद्धा इकडे. सो डोंट वरी. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरून बाबा स्मृती चषक साई माऊलीची पूर्ण टीम या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय सर्वीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 26 26 धावा धावफलकार्थी लगावल्या गेल्यात. हलक्या ताने सरळ 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 जलद गतीने नाही फक्त स्लो डिलिव्हरी हाताळली होती आणि सरळ यष्टांचा वेध घेतला चेंडूने. कम ऑन डीजे. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे. थँक्यू. या संपार शेवटच्या निधून अंतिम चेंडू 26 रन ऑन बोर्ड. अभिषेक नवीन बॅटर. नो चेंडू बघा चांगला चेंडू हाताळला होता. नंतर सुद्धा नो प्लस 27 नंतर 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 28 धावा. नो प्लस 1 28 धावा. येस डायरेक्ट पंडवास संघ डायरेक्ट अंपायर डिसिजन देतील जर का चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळला तर. 29 रन ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू. लास्ट 1 टू गो पहिल्या इनिंगचा. फुल टच चेंडू फक्त कट केला गेला लॉंग लेगच्या दिशेने. पहिला पंचांचा इशारा. शेवटचा आणि अंतिम चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावफलक स्थिरावला गेला 30-30 वरती. 31-31 धावेचं आव्हान असणार आहे. साई श्रद्धा विरार या संघाला 31 धावेचं आव्हान. चला नेक्स्ट मॅचचा टॉस JDS विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स. चं टार्गेट आहे. 31 धावेचं आव्हान. चला JDS विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स. दोन्ही कर्णधार प्लीज टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. बघा इनिंग ब्रेक मध्ये प्लीज दोन्ही कर्णधारांनी लवकर या कारण की मैदानाच्या आतमधून तुम्हाला यावं लागते. सो मॅचला आपण थांबवू शकत नाही. दादू यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार. विनंती असेल दादूला टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. प्लीज जॉईन करायचं आमचा टॉस्को बॉक्स. रचितजी पाटील यांचं सुद्धा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मंचाच्या दिशेने त्यांचं सुद्धा आगमन होते. चला दादू प्लीज तुम्ही सुद्धा या टॉस्को बॉक्स मध्ये.
चला नाणेफेकीचा अहवाल. टॉसचा डिसिजन. अब्दुल्ला डिसिजन. जेडीएस संघ. फिल्डिंग. ओके. येस, नाणेफेकीचा अहवाल असा होता. जेडीएस संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. येस, अंपायरचा लेट्स प्लेचा इशारा. 31 धावेचा पाठला करायचा आहे. साई श्रद्धा विरार या संघाला पहिला सिंगलने धावफलकाला सुरुवात. हलक्या त्याने चेंडूला कट करून घेऊन काढलं. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा. मग सिंगलला जास्त महत्व दिलं जातं या लो स्कोरिंग राऊंड मध्ये. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 3. हलक्या त्याने चेंडूला ऑफ साईडला कट करून काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती. बघा 31 धावेचा पाठला करायचा आहे. सिंगल अँड सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल. कारण सिंगल नंतर जर का धावफलक चालू राहतं, एखादा दुसरा खराब चेंडूवरती मोठा प्रहार केला जाईल. बॅकफुटर आले. फटका चांगला. धावची संधी. थ्रो वरती 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 खालती वरती आणि खालती वरती करता करता सिंगल कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नकीद दासून आले होते. नालासोपारा मोरेगावातच थांबले, पण मोरेगावातून पुढे कारगिलला यायचा रस्ता कुठेतरी विसरले होते. कारगिल पर्यंत पोहोचू शकले नाही आणि बॅट्समॅन पोहोचू शकले. सिंगल धाव कंप्लीट. बॅकफुट आले. चेंडूला फक्त हलक्यात आणि कट केलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 6. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. स्वतः कर्णधार दिवेश. टप्प्या पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणायचा प्रयत्न. येस, टप्प्या पडल्यानंतर फेअर डिलिव्हरी आतमध्ये सुद्धा आलाय. 6 धावा धावफलकावरती. ऑफ साईडला हलक्याने ड्राईव्ह करून काढलं. चेंडूला प्लेट करून घेऊन काढलं. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 रन धावफलकावरती. सिंगलला जास्त महत्व दिलं जाते. एखादा दुसरा मोठा फटका जर का स्वतःच्या संघाला सामन्यामध्ये बॅक करायचा असेल तर. बॅकफुटवर आले. फक्त बॅकफुटवर आले. इतका सुरात मोठा फटका नाही. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 8. हलक्या त्याने चेंडूला कट करून काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 9. 9 रन ऑन बोर्ड. हलक्या त्याने पुन्हा एकदा बॅकफुटवरती कट करून काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू सिंगल अँड सिंगलचा सहाराने मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचा धावफलक वाढवलं जाते. गोंडा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क सुद्धा नाही. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 10-10. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. पहिला चेंडू ऑन साइडला. धावचीची संधी. चेंडू फेकी झाले वेगाने. डबल 1 11 सिंगल धावफलक पुढे सरकताना 12. जर का या षटकामध्ये मोठा फटका आला नाही तर श्री साई श्रद्धा या संघाच्या अडचणी सुद्धा वाढणार आहेत. जशा प्रकारे आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं. श्री युवा स्पोर्ट संघ सुरेख चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगतात. जर का इथून डॉट आले तर पांडवाच्या डगआउट मध्ये आवाज जास्त असेल. 3 चेंडूचा खेळ. बॅट का किया. येस, स्वतःच्या फलद्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. गडीबाद कमांडीचे. मनाची खूप नेपल्यांतर मी बदलणार रूप नाही माझ्याकडे कुठलाही प्रूफ. तेरी भी तूप आणि मेरी भी तूप.
हलक्या तरी चेंडूला घेऊन काढलं. 13 धावा धावफलकावरती. बघा 31 धावेचा बाटला करायचा कुठेतरी सिंगल अँड सिंगलला ज्या प्रकारे जास्त महत्व दिलं झालं त्या प्रकारे महत्व प्रत्येक सामन्यामध्ये नाही. इथून दुसरा जर का एखादा मोठा फटका आला नाही तर धावफलक तुम्हाला बॅलन्सिंग सुद्धा करता येणार. सामन्यामध्ये तुम्ही सुद्धा खूप. आता यश उद्ध्वस्त शेवटच्या चेंडूवरती घडी बाद. कमॉन डीजे. दिग्रास थँक्यू. चला दुपारचं सत्र संपलं. संध्याकाळचं सत्र सुद्धा सुरू होते. शेवटचा आणि अंतिम षटक गोंधीची मारवरती मिथिलेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हो चेंडू ओढला गेलाय. 14 धावा जिंकण्यासाठी आता विचार केला तर कुठेतरी 6. सुरेख मिथिलेश शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. बघा मिथिलेश एक चांगला गोलंदाज पांडवाज या संघाकडून नेहमी आपण पाहतो त्याला. फुलटा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने बिरकावून दिलाय सीमारेषा पार. कमॉन डीजे. बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडूवरती हो ब्रेक थ्रू नाही आलाय. चेंडूला गॅदर नाही केलं गेलं. यस ब्रेक थ्रू. यस गडी बाद आहे. कमॉन डीजे. थँक्यू. बघा चला संध्याकाळचं क्षेत्र सुरू होते. आपण सर्वजण जुळलेलं साई माऊली क्रिकेट बाजीत गुरव काका व कासरगाव सुरती चषक जिकडे सातत्याने आपले हैदर यांच्या माध्यमातून नाश्त्याची गाडी लावली जाते. जिकडे विरार क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा होतात तिकडे ग्राउंडच्या बाहेर नाश्त्याची गाडी असते. ती गाडी सुद्धा लागली. त्याचा सुद्धा सर्व खेळाडूंनी आस्वाद घ्यायचा आहे. फेकी करण्याच्या नंतर सिंगल धाव कंप्लीट. 4 चेंडूचा खेळ झालाय. स्टेपचा इशारा. चेंडूला फील्ड केलं गेलं. येस पण निर्धाव चेंडू. सिंगल सुद्धा आले नाहीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. या सामन्यामध्ये औपचारिक साई श्रद्धा विरार कुठेतरी मागे. मिथिलेशच्या फुलटा चेंडू. झेल सुद्धा टिपलाय. येस मिथिलेशच्या खात्यामध्ये झेल ऍड होते. मिथिलेश चेंडूला लिफ्ट करण्याचा सांगतो की चौका आला तर प्रेशर येईल. कॉंग्रॅच्युलेशन पांडवास अँड हार्ड लक साई श्रद्धा विरार. दोन्ही संघांना नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच साठी श्री युवा स्पोर्ट्स विरार विरुद्ध जेडीएस संघ. श्री युवा स्पोर्ट्स विरार विरुद्ध जेडीएस संघ. दोन्ही संघांना विनंती असेल प्लीज लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.